पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर दुर्घटना घडू नये याकरिता शहरातल्या जीर्ण, धोकेदायक व पडण्याच्या अवस्थेत असलेल्या इमारतींचा मनपाच्या आपत्ती व्यवस्थापनाकडून सर्वे करण्यात आला। या सर्वेमध्ये तब्बल 143 इमारती धोकादायक अवस्थेत असलेला सर्वे मनपाने केला आहे। या सर्वेनंतर मनपा प्रशासनाने सर्वच 143 इमारतींना नोटिसा बजावल्या आहेत, अशी माहिती मनपाचे उपायुक्त हेमंत निकम यांनी दिली आहे। यात बंद अवस्थेतील 70, अति धोकेदायक 5 तर 68 इमारतीमधील नागरिकांनी नवीन बांधकाम व दुरुस्ती केली असल्याची माहिती देखील मनपा प्रशासनाने दिली आहे। पावसाळ्यात इमारतींची दुर्घटना टाळण्यासाठी मनपा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून शहरातल्या 143 इमारतींना मनपाने नोटीस बजावल्या आहेत। पावसाळ्याच्या अनुषंगाने आपण सद्यस्थिती पेपर नोटिफिकेशन पण दिलेलं आहे 14/5/2025 ज्या शहरातील धोकेदायक इमारती आहेत त्या रिकाम्या कराव्यात व सुरक्षित स्थळी जावे या हिशोबाने आपण नोटिफिकेशन दिलेलं आहे। तसेच शहरात ज्या आपल्या तपासण्यात आलेल्या इमारती आहेत 143 या धोकेदायक इमारती आहेत। 143च्या 143 इमारतींना आपण नोटीस दिलेली आहे। त्यात 70 ह्या बंद अवस्थेत आहेत आता, आणि जे नवीन बांधकाम झालेल्या आता दुरुस्त झालेल्या इमारती एकूण 17 आहे, परंतु आम्ही 143 पूर्ण इमारतींना धोकेदायक इमारती म्हणून नोटिसेस इश्यू केलेले आहेत व तिथे जे संबंधित मालक आहेत किंवा जे रहिवासी आहेत त्यांना सुद्धा त्या संदर्भात आम्ही सूचना केलेल्या आहे। त्यांनी जर का काही प्रॉब्लेम होता इमिडिएट आपली जी इमारत आहे ती इव्हॅक्युएट करावी या संदर्भात आपण त्यांना सर्व सूचना ऑलरेडी केलेल्या आहेत। सर, नोटीस देऊन देखील आपण नोटीस आता ऑलरेडी दिलेलंच आहे। त्याच्यामुळे जर का कोणी काही कोर्ट मॅटर असतात, काही प्रॉब्लेम असतात, त्यामुळे त्या गोष्टी थांबल्या, पण मॅक्झिमम लोकांना आपण इव्हॅक्युएट करण्यासाठी आग्रहीच आहोत। तर लोकांनी स्वतःच्या जीवाची काळजी घेऊन स्वतः इव्हॅक्युएट करणं हे योग्य आहे। तरी सर्वांना माझी विनंती आहे जे धोकेदायक आहेत इमारती त्यांनी आपल्या इमारतीचा ताबा सोडावा व इतर ठिकाणी म्हणून राहण्यात यावे, जेणेकरून कुठल्याही प्रकारची समजा अप्रिय घटना घडली तर जीवितहानी आपल्या कुटुंबाची किंवा आपली होणार नाही। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। रामेश्वरम ते पुरमेपाडा अशी तब्बल 1850 किलोमीटर 52 दिवसांचा पायी प्रवास करत 63 वर्षीय सामाजिक कार्यकर्ते शशिकांत रवंदळे यांनी शिवभक्ती जोपासली आहे। पुरमेपाडा येथे त्यांचं आगमन होताच ग्रामस्थांनी मोठ्या जल्लोषात त्यांचे स्वागत केलं आहे। सर्वांना सुखी ठेवा, सर्वांची मनोकामना पूर्ण व्हावी हा संकल्प घेऊन धुळ्यातल्या मोहाडी येथील प्रख्यात शिवभक्त शशिकांत रवंदळे यांनी कावड यात्रा यशस्वीपणे पूर्ण केली आहे। त्यांची ही शिवभक्ती तालुक्यासह जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे। पुरमेपाडाहून रामेश्वर येथे जाताना रस्त्यातील सर्वच तीर्थस्थळांचं दर्शन रवंदळे यांनी घेतलं। अखेर तामिळनाडूतील रामेश्वरम येथे 6 जूनपासून कावड यात्रेला सुरुवात केली। तब्बल 52 दिवसांच्या प्रवासानंतर रवंदळे यांचं पुरमेपाडा येथे आगमन झालं। रामेश्वरम ते पुरमेपाडा या प्रवासादरम्यान शशिकांत रवंदळे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांचं अनेक नागरिकांनी तसंच लोकप्रतिनिधींनी देखील जल्लोषात स्वागत करत त्यांची मदत केली। 63 वर्षीय शशिकांत रवंदळे यांची शिवभक्ती पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे। भगवान शंकराविषयी असलेली त्यांची अलौकिक श्रद्धा आणि भक्ती या कावड यात्रेच्या माध्यमातून दिसून आली आहे। मी नागेश्वर तीर्थक्षेत्र अध्यक्ष या नात्याने मी विकास त्र्यंबक रवंदळे उर्फ शशी काका रवंदळे मी 2 वर्षापूर्वी 2023 मध्ये काशी ते पुरमेपाडा नागेश्वर तीर्थक्षेत्र येथे
गंगाजल आणून तिथं महादेवाचा अभिषेक केला होता, त्याचप्रमाणे माझ्या मनात असा विचार आला की प्रभू श्री रामचंद्रांनी लंकेवर जेव्हा चढाई केली होती तेव्हा त्यांचा आराध्य दैवत श्री महादेव रामेश्वरम यांचा तिथं अभिषेक केला होता। अभिषेक केल्यानंतर महादेवांची आज्ञा घेऊन पुढे लंकेवर चढाई केली होती। तर माझ्यासुद्धा मनात असं झालं की प्रभू रामचंद्रांनी तिथे महादेवांचा अभिषेक केला, तर तशा प्रकारे आपण सुद्धा आपल्या मंदिरावर अभिषेक करायचा। कारण तिथे जेव्हा प्रभू रामचंद्रांनी अभिषेक केला त्यावेळेस 22 देवतांनी प्रत्येकाचे जलकुंड खोदले आणि त्या जलकुंडातून प्रभू भोलेनाथाचा अभिषेक केला। तर माझ्यासुद्धा मनात तीच इच्छा झाली की आपण सुद्धा त्या 22 जलकुंडांचा तीर्थ आणून आपल्या नागेश्वर तीर्थक्षेत्र येथे भोलेनाथांचा अभिषेक करावा अशी माझी इच्छा झाली। म्हणून मी सांगितलं की बाबा आपल्याला असं जायचं की माझा एक कावडधारी सहकारी होता उदयसिंग राजपूत म्हणून पुरमेपाडा, तो म्हणाला की मला पण यायचं आहे। तर तो आणि आम्ही दोघंजण मिळून इकडनं जाताना श्री भद्रा मारुती, तुळजापूर माता, पुन्हा बालाजी भगवंत, स्वयं गणपती, काळाराम काळा महादेव असे इकडनं तीर्थक्षेत्र पूर्ण करत गेलो। त्यानंतर रामेश्वर इथं पोहोचलो। रामेश्वरावरून 3 दिवस इथं राहिलो, सर्व तिथला परिसर वगैरे पाहिला, रामसेतू वगैरे सर्व पाहिलं, बिभीषण रामाचे भेट मंदिर पाहिलं सर्व। तिकडनं येताना मग दिनांक 7/6 रोजी आम्ही कावड तिथून उचलली। टोटल 52 दिवसाचा आमचा प्रवास झाला। प्रवास करत असताना आम्हाला कुठल्याही प्रकारचं काही विघ्न आलं नाही। एकदम महादेवाने आम्हाला एक फुलासारखं आमच्या मंदिरापर्यंत घेऊन आले। त्याच्यात सर्व महादेवांची आशीर्वाद होता आम्हाला, त्यामुळे आम्हाला कुठल्याही प्रकारचं काही व्यत्यय आलं नाही। आणि परिसरात म्हणजे गावात प्रत्येक एरियामधून आम्हाला काही ना काही फुलाच्या पाकळीप्रमाणे आम्हाला लोकांनी मदत केली, सहकार्य केलं। तामिळनाडूमध्ये माजी खासदार व स्टँडिंग आमदार यांचं आमच्याकडे लक्ष गेलं आणि त्यांनी आम्हाला विचारलं की आपण कुठले आहेत, काय आहेत त्यांच्या भाषेमध्ये। पहिला त्यांच्या भाषेत त्यांना म्हटलं, आम्ही सांगितलं आम्ही हिंदी मराठी आहे। मग त्यांनी हिंदीमध्ये आम्हाला त्याची बात केली। मग त्यांनी मग कुठले काय आम्ही त्यांना सांगितलं आम्ही असं महाराष्ट्रामध्ये पुरमेपाडा येथील आमचं महादेवाचं मंदिर आहे, तिथं आम्ही ती जेल घेऊन जातो आहे। त्यांनी आम्हाला आमचा सत्कार केला आणि आम्हाला त्यांनी काही मदतही केली त्यांनी की बाबा आम्हाला काही अडचण आली तर आम्हाला सांगा। पण भगवंताच्या कृपेने आम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण आली नाही। अशाच प्रकारे सर्व परिसरातून आम्हाला ठिकठिकाणी मदत झाली। तसे आमचे पुरमेपाडाचे एक कोमलसिंग राजपूत म्हणून मोठे व्यावसायिक येते त्यांच्या औरंगाबादमध्ये, त्यांनी आम्हाला जो पहिले अगोदर आम्हाला 3 दिवस त्यांनी आमचं जेवण नाश्ता तिकट 3 दिवस सेवा केली त्यांनी। कारण 50 किलोमीटर मागे गाडी पाठवली, इकडे पुढे सुद्धा औरंगाबाद पुढे 50 किलोमीटर गाडी पाठवली। 3 दिवस त्यांनी सेवा केली। असं बऱ्याच लोकांनी आमची सेवा केली, त्यामुळे आमचा एकदम आनंदमय प्रवास झाला। त्यामुळे कुठल्याही प्रकारची अडचण आली नाही। आणि मी संकल्प साधा एक माझ्या काय मनात असं काही किंतु करत नव्हतं, पण मी महादेवाजवळ आणि प्रभू भोलेनाथाजवळ रामेश्वरांजवळ एकच विनंती केली की मला सदैव तुमचं सेवा करण्याचं ज्ञान द्या आणि माझा जो रोंदळे परिवार आहे, माझ्यावर प्रेम करणारे जे काही लोक आहेत ज्यांनी मला मदत केली त्यांना त्यांच्या मनोकामना सर्व पूर्ण करा अशी भोलेनाथाजवळ मी प्रार्थना केली। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। भडगाव डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे बालकाचा मृत्यू झाला आहे असा आरोप पीडित नातेवाईकांनी केला आहे। यामुळे दवाखान्यात बराच गोंधळ निर्माण झाला होता। यामुळे डॉक्टर चांगले संकटात सापडल्याचं बघायला मिळालं। तालुक्यातील एक गर्भवती महिला भडगाव येथील एका दवाखान्यात मध्यरात्री सुमारास डिलिव्हरीसाठी गेली होती। त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना सलाईन लावली आणि 3-4 तास आपण वाट बघू आणि नॉर्मल डिलिव्हरी करू असे सांगून सकाळी 6-7 वाजता आपण डिलिव्हरीचा निर्णय घेऊ असं सांगितले।
सकाळी 7:30 वाजता पेशंटला जास्त त्रास होऊ लागल्यामुळे डॉक्टरांनी ऐनवेळी सिझरचा निर्णय घेतला। त्यावेळी त्यांच्याकडे भूलतज्ञ देखील उपलब्ध नव्हते। त्यांनी नंतर भूलतज्ञाला बोलवले आणि सिझर केले। त्यावेळी बाळाची अवस्था अतिशय कठीण झाली होती। यावेळी त्यांनी सांगितले की बाळाने पोटात शी केली आहे, त्यामुळे बाळाला इथून तातडीने हलवा। तेव्हा बाळाला दुसरीकडे हलवण्यात आले, मात्र तदनंतर बाळाचा मृत्यू झाला। या डॉक्टरने सिझर करण्याचा निर्णय लवकर घेतला नाही। सदर पेशंटची नॉर्मल डिलिव्हरी करू असे सांगत होते। पेशंटची अवस्था बघून त्यांनी लवकरात लवकर सिझर करण्याचा निर्णय घेतला नसल्यामुळे बालकाला जीव गमवावा लागला असा आरोप नातेवाईकांनी केला आहे। बाळाच्या मृत्यूमुळे पेशंटच्या नातेवाईकांनी डॉक्टरला बरेच धारेवर धरले, बराच वेळ गोंधळ घातला, पण डॉक्टरांनी तिथून काढता पाय घेतला। सदर बाळाच्या मृत्यूस डॉक्टरच जबाबदार आहे असा आरोप देखील नातेवाईकांनी केला आहे। प्रशांत मारू पाटील, राहणार अंचळगाव। आपण जो भडगाव पोलीस स्टेशन येते एक हॉस्पिटल संदर्भात तक्रारी अर्ज दिला आहे, नेमकं कोणत्या हॉस्पिटल संदर्भात दिला आहे? सुमन हॉस्पिटल, डॉक्टर निलेश पाटील। सुमन हॉस्पिटल, डॉक्टर निलेश पाटील, भडगाव। बरं, नेमकं काय विषय होता आपला? की आमचे त्या भावाची मिसेज आहे, माझ्या भावाची मिसेज आहे, बरोबर। तिला दिवस असल्या कारणाने आम्ही तिथली ट्रीटमेंट चालू होती। सुमन हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू होती। ज्या सुमन हॉस्पिटल ट्रीटमेंट चालू असताना तिचे पूर्ण दिवस भरल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी तिला डिलिव्हरीसाठी नेलं। 25 तारखेला रात्री 2 वाजता डिलिव्हरीसाठी नेलं, बरोबर। त्या ठिकाणी डिलिव्हरीसाठी नेल्यानंतर 3 वाजता तिथे डॉक्टर आले। डॉक्टरांनी 3 वाजता आल्यानंतर तिच्यावर IV वगैरे लावली आणि घरी जात असताना मी त्यांना सांगितलं की सर ऑलरेडी पहिलं सिझर झालं आहे आणि आम्हाला दुसरंही सिझर करायचं आहे। त्यावेळी डॉक्टरने मला असं सांगितलं की आपण 2-3 घंटे वाट पाहू आणि त्याच्यानंतर काय करायचं नॉर्मल करण्याचा प्रयत्न करू। म्हणजे ऑलरेडी पहिला सिझर झाला असताना दुसऱ्या नॉर्मलची डॉक्टरांची तयारी होती। बरं, ठीक आहे। मग त्याच्यानंतर आपली तयारी काय होती? सिझरही करा आम्ही त्यांना सिझरच सांगितलं। त्याच्यानंतर डॉक्टर सकाळी 7:30 वाजता आल्यानंतर नाही, मग रात्रभर त्या पेशंटला IV वगैरे लावून दिली आणि घरी चालले गेले। सकाळी 7 वाजता आल्यानंतर आम्ही त्यांना परत सांगितलं की तिला खूप त्रास होतोय, तिचे आम्ही सिझर करा। तरी त्यांनी तिला याच्यामध्ये घेतलं, OT-मध्ये घेतल्यानंतर उपचार सुरू केले। बरं, मग त्यांनी सिझर केलं का नॉर्मल केलं? मग सिझर केलं। म्हणजे सकाळी केलं, म्हणजे वेळ चालले गेले बहुतेक। मग तो पेशंटला काही त्रास तोपर्यंत? पेशंटला खूप त्रास होत होता। पेशंटला नॉर्मल करण्याचा प्रयत्न ते करत होते। पेशंट त्यांना मध्ये सांगत होतं की सिझर करा, तिला खूप त्रास होत होता। त्यांनी तिला त्या ठिकाणी खूप त्याच्या पोटावर प्रेस करण्याचा प्रयत्न केला, बुक्के मारले। त्याच्यानंतर तिला चुब्बत सांगितलं, तरी त्यांनी पेशंटचं न ऐकता पेशंट त्यांना विनवण्या करत होतं की मला खूप त्रास होतोय की सिझर करा। ओके, मग सिझर झाल्यानंतर बाळ हे मृत अवस्थेत होतं की कसं होतं? मला सिझर झाल्यानंतर त्यांनी बाळा आमच्या हातात दिलं आणि लगेच सांगितलं की फटक्यात बाळाला चिल्ड्रन हॉस्पिटल घेऊन जा। आम्ही बाळाला, म्हणजे त्यावेळेस आम्हाला बाळ हे मृत अवस्थेतच दिसत होतं, पण आम्ही आशाच्या मार्याने बाळाला चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये नेलं। कुठे घेऊन गेले होते? पाचोरा विघ्नहर्ता इथे। बरं, तिथे पोहोचल्यानंतर डॉक्टरने काय रेफरन्स दिला आपल्याला? तिथल्या डॉक्टरांनी आम्हाला की बाळ मृत घोषित केलं। म्हणजे त्यांनी मध्ये घेतल्यानंतर त्यांनी डायरेक्ट सांगून दिलं बाळ मृत घोषित आहे। बरं, मग आपण आज सदर पोलीस स्टेशनला आले असता पोलीस प्रशासनाने आपलं काय अपेक्षा आहे की त्यांनी काय करावं? त्यांनी त्या आरोपीवर तात्काळ गुन्हा दाखल करून त्याच्यावर कारवाई करावी। भडगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अंचळगाव येथील महिला नामे रुपाली उर्फ ज्योत्स्ना पाटील या महिला त्यांच्या डिलिव्हरीसाठी सुमन हॉस्पिटल भडगाव येथे दाखल झाल्या होत्या 2 दिवसापूर्वी। त्या दरम्यानमध्ये त्यांचं डिलिव्हरी होतानाच त्यांचं बालक मृत अवस्थेत आढळलं। त्यावरून त्यामध्ये याचे जे ज्योत्स्ना पाटील जे आहेत यांच्या नातेवाईकांनी आमच्याकडे तक्रार अर्ज दिला आहे। त्या तक्रार अर्जावरती सखोल चौकशी चालू आहे। सदरच्या तक्रार अर्जावरती आम्ही वरिष्ठांकडे पाठवून तसेच सिव्हिल सर्जन जळगाव यांच्याकडे पाठवून त्या कागदपत्रांचे ऑथेंटिकेशन करून आणि सदरच्या उपचार यांनी योग्य उपचार केलेत
या बाबतीमध्ये त्यांचा जो निर्णय येईल त्या निर्णयाप्रती योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सदर डॉक्टरांना आपण अर्ज दिल्यानंतर ते पोलीस स्टेशनला चौकशी कामी बोलवलं होतं का? नाही, अद्याप नाही. आजच प्राप्त झालेलं आहे आणि त्या अनुषंगानं आमचे जे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मस्के आहेत त्यांच्याकडे याबाबतची चौकशी दिलेली आहे. बाळाच्या मृत्यू प्रकरणी डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी स्थानिक पोलीस स्टेशनला लेखी तक्रारीद्वारे केली आहे. प्रतिनिधी शकील शेख, माझा महाराष्ट्र न्यूज, भडगाव. शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथे थाळनेर ग्रामपंचायतीच्या वतीने अमरधाम परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. वड, पिंपळ, नीम, अशोक, बदाम अशा विविध झाडांची वृक्ष लागवड करण्यात आली. थाळनेर ग्रामपंचायतच्या प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच मेघा निकम तसेच विविध कार्यकारी सहकारी सोसायटी थाळनेर चेअरमन रमेश मराठे, शिरपूर पंचायत समितीचे माजी उपसभापती विजय बागुल, थाळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील, माजी सरपंच भरत मराठे, शिवसेना शिंदे गटाचे शिरपूर तालुका अध्यक्ष भीमराव कोळी, सल्लागार समितीचे अध्यक्ष अजित सिंह जमादार, संचालक रमेश जमादार यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. थाळनेर येथील आजी माजी पदाधिकारी यांच्या हस्ते देखील वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सरपंच मेघा निकम, माजी उपसभापती विजय बागुल यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते अमृत शिंदे, प्रेमचंद शिरसाट, संदीप पाटील, ग्रामपंचायत सदस्य नवनीत वाडेले, मोतीलाल भिल, गणेश चौधरी, प्रदीप देवरे, मंगला कोळी, ग्रामपंचायत सदस्य बटू शिरसाट, सुनील शिरसाट, शांताराम कोळी, रुपेश पाटील यांच्यासह थाळनेर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमस्कार. आज थाळनेर येथे आपण अमरधाम या परिसरात आमचे माझे सासरे श्रीयुत आबासाहेब शालिक तुकाराम पाटील आणि आमच्या सासूबाई श्रीमती हिराबाई शालिकराव पाटील यांच्या स्मरणार्थ आपण वृक्ष लागवड करत आहोत. आणि या वृक्ष लागवडीमध्ये तुम्ही सर्वांनी सहभाग घेतला, वृक्ष लागवडीला सगळ्यांनी सहाय्य केलं त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद. आणि सर्वजण मिळून ह्या वृक्ष लागवडीचा पण आपण सिद्ध करूया आणि एका गावाला अमरधामाला एक नवीन ओळख देऊया. नमस्कार. आज थाळनेर ग्रामपंचायततर्फे सरपंच मेघाताई मॅडम तसेच इतर ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या वतीने थाळनेर या अमरधाम परिसरात अतिशय चांगला उपक्रम ग्रामपंचायतीने आणि त्यांच्या सर्व टीमने आयोजित केलेला आहे. आणि एक पर्यावरण चांगलं राहावं या चांगल्या संदेशासाठी त्यांनी आज या ठिकाणी बरेच झाडं लागवड केलेले आहे. सर्व परिसरामध्ये झाडं लागवड होत आहे. तरी खूप चांगला उपक्रम त्यांनी आयोजित केला आहे. तरी मी आमच्या थाळनेर पोलीस स्टेशन वतीने मी खरंच थाळनेर ग्रामपंचायतीचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. प्रतिनिधी मधुकर शिरसाट, माझा महाराष्ट्र न्यूज, थाळनेर. साक्री तालुक्यातील निजामपूर बळसाने येथील राकेश अशोक जैन यांनी जैन मंदिराच्या ट्रस्टचे नूतनीकरण व इतर बांधकामांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत सुरू असलेल्या बांधकामाला विरोध केल्याची घटना 16 जून रोजी सकाळी 9 वाजेदरम्यान घडली होती. वाद अधिक झाल्याने यातून राकेश जैन यास मारहाण करण्यात आली होती. यात लोखंडी रॉड व हाताबुक्क्याने मारहाण केल्याने जैन यांना दुखापत झाली. 15 ग्रॅम सोन्याची चैन, 10,000ची रोख रक्कम बळजबरीने हिसकावण्यात आली असा आरोप राकेश जैन यांनी हल्लेखोरांवर केला होता. मात्र राकेश जैन यांची तक्रार निजामपूर पोलिसांनी घेण्यास टाळाटाळ केली होती असा देखील आरोप राकेश जैन यांनी केला होता. म्हणून राकेश जैन यांनी कोर्टात धाव घेत मेहरबान साक्री कोर्टाच्या आदेशानंतर राकेश जैन यांची फिर्याद निजामपूर पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली असून या प्रकरणी 29 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजता निजामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली. त्यानुसार दरबार सिंग भीमसिंग गिरासे, महावीर भागचंद जैन, ABL कंपनीचे इंजिनियर सोनू गिरासे,
चेतन सुदाम गिरासे, जितेंद्र कांतीलाल जैन सर्व राहणार बळसाने साक्री यांच्या विरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिनिधी परवेज सय्यद, माझा महाराष्ट्र न्यूज, निजामपूर. रब्बी पणन हंगाम 2024-25 मध्ये शासकीय भरड धान्य ज्वारी खरेदी केंद्र भडगाव शेतकरी सहकारी संघामार्फत सुरू आहे. पाचोरा रोड लगत गोडाऊनमध्ये ज्वारी मोजणी सुरू आहे. ज्वारी मोजणीचे उद्दिष्ट एकूण 15,500 क्विंटल इतके होते. यापैकी 28 तारखेपर्यंत 15,042 किलो ज्वारीची मोजणी करण्यात आलेली आहे. जवळपास 495 शेतकऱ्यांची ज्वारी मोजणी झालेली आहे. ज्वारी मोजणीचे उद्दिष्ट संपण्यात जमा आहे, तर ज्वारी मोजणीची शासनाने दिलेली मुदत 31 जुलैपर्यंत आहे. तरी शासनाने तात्काळ ज्वारी मोजणीचे उद्दिष्ट वाढवावे, ज्वारी मोजणीची मुदत वाढ करावी. तसेच शासकीय ज्वारी खरेदी केंद्रात शेतकऱ्यांनी आपली ज्वारी ऑनलाईन नाव नोंदणी करून नाव नोंदल्यानुसार ज्वारी खरेदी करण्यात आली आहे. मात्र शासनाकडून एकाही शेतकऱ्याला ज्वारीचे पेमेंट मिळाले नसून शेतकरी या पेमेंटपासून वंचित आहे. त्यामुळे शासनाच्या कारभाराबाबत ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे. तरी शासनाने ज्वारीचे पेमेंट तात्काळ अदा करावेत अशी जोरदार मागणी भडगाव तालुक्यातील ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. अगोदर आम्ही 2 महिन्यापूर्वी नाव नोंदलं होतं इथं. त्याच्यानंतर आता आम्हाला काल परवा मेसेज आले. ते मेसेज आल्यानंतर आम्ही इथं माल आणला व्यवस्थित, काटा वगैरे व्यवस्थित चालू आहे. पण दुसरी अडचण अशी आहे की आमचा काही बाकीचा माल घरी राहिला आहे आणि परत हे सांगतात की बुवा मुदत नजीक आली, तर याच्या पुढे काहीतरी मुदतची वाढ व्हावी एक सरकारकडे एक अपेक्षा आहे. आणि दुसरी गोष्ट, हे जे अगोदरचे काटा वगैरे झाल्या, ज्वारी मोजणी झाली, तर त्यांचं पेमेंट आज अजूनपर्यंत काही पडत नाही. ते पेमेंटसुद्धा थोडंसं लवकरात लवकर पडावा अशी इच्छा आहे. आपल्या शेतकरी सहकारी संघाच्या माध्यमातून 25-26साठी ज्वारी खरेदी, मका खरेदी केंद्र चांगल्या पद्धतीने सुरू असून जवळपास आज रोजी 15,050 क्विंटल जवळपास माल खरेदी झाला असून साधारणतः 495 शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला आहे. आपल्याकडे 1195 शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. तरी देखील आज आपल्याला उर्वरित शेतकरी जे आहेत त्यांचा देखील माल सगळ्या जास्तीत जास्त पद्धतीने मोजला जाईल आणि कुठलाही शेतकरी वंचित राहणार नाही. तरी आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन करतो, शेतकरी संघाच्या माध्यमातून आवाहन करतो की आम्ही आदरणीय किशोरप्पा पाटील आमदार साहेब यांच्या माध्यमातून शासनाकडे वाढीव उद्दिष्ट आणि वाढीव मुदत मागणीसाठी प्रस्ताव देखील पाठवला आहे. आणि त्यांनी तसं सकारात्मक आपल्याला शब्द दिला आहे की वाढीव मुदतसुद्धा आपल्याला दिली जाईल आणि वाढीव उद्दिष्ट देखील 10,000 क्विंटल अजून दिलं जाईल. म्हणून कुठलाही शेतकरी आपला माल मोजण्यात वाचून वंचित राहणार नाही. तरी शेतकऱ्यांना विनंती देखील करतो की आपण कुठल्याही अफवांना बळी न पडता संयम ठेवा आणि सगळ्यांचा माल खरेदी केला जाईल. तसेच आज रोजी जवळपास 5,25 लाख जवळपास आपल्याकडे हुंडी प्राप्त झाले आहेत आणि त्यांचं पेमेंट शेतकऱ्यांचं येत्या 8 दिवसात शेतकऱ्यांचं पेमेंट सर्व खात्यांवर मिळेल. म्हणून शासनाकडून सर्व शेतकऱ्यांचा माल आणि त्यांचा सर्व शेतकऱ्यांचा पैसा सर्व वेळेवर होईल. आपल्याला पुनश्च विनंती करतो की आपण शेतकऱ्यांनी थांबून सर्व माल आपल्याला व्यवस्थित मोजून शेतकरी संघाला सहकार्य करावे. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रतिनिधी शकील शेख, माझा महाराष्ट्र न्यूज, भडगाव.